त्या गाड्यांचा आवाज शहरातल्या, धावपळ धावपळ इथं आल्यावर बघा मस्त. अजून अंघोळीसुद्धा नाही. तिथे कसं सकाळी उठा, लवकर अंघोळी करा, धावा, काम करा, संध्याकाळी घरी या, पुन्हा झोपा, सकाळची घाई. मस्त शांत एकदम मस्त. थोडा थोडा गारवा आहे, कवळं बाहेर आले आणि मस्त उन्हात उभे राहा, झाडं बघा, पक्ष्यांचा आवाज घ्या, लय भारी. फुलपाखरू उडतोय मागे. मस्त वाटते. ते पुढे सुद्धा आवाज येत होता एक कसला, म्हणजे पानांमधून, सुकलेल्या पानांमधून जर प्राणी चालत असेल ना, म्हणजे हरिण वगैरे, ती सुद्धा आहे या डोंगरावरती. मागे डोंगर आहे मोठा, तिथं तुम्हाला म्हणजे मी पाहिलेले आहेत म्हणून सांगते. मोर वगैरे पाहायला भेटतील, पुन्हा हरिण वगैरे इकडे पाहायला भेटेल, बेकर वगैरे. कारण की या डोंगरावरती भरपूर आहेत, हे माझ्या मागच्या. त्याला ते इथपर्यंत हा माझा मागे जो मोठा आंबा दिसतोय ना, मी तिथे होतो. इथे मी छोटंसं झोपडं बांधलेलं, पण यावेळी भरपूर वारा सुटलेला ना पावसाळी, तर त्या वाऱ्याने ते झोपडं पडलं आणि ते खांब लावलेलं ते पण कुजलेले, 2-3 वर्ष झालेत. त्यामुळे मी तिथे बसलेलो आणि बघा हे दिसतंय ना हा आंबा, त्या आंब्याच्या तिथे बेकर होती. आणि एवढी फास्ट आहे ना ती, मी फक्त थोडंसं उठलो आणि 4-5 पावलं पुढे टाकलेत, तर ती एवढ्या स्पीडला गेले, तिला समजलं मी बघतोय वरती. म्हणजे मी इथपर्यंत येईपर्यंत ती वरती टोकात होती त्या डोंगराच्या. एवढा